नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतर भारतीय राजकारणामध्ये दरार असलेलं तिसरं नाव कोणतं? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय द्याल? तर या प्रश्नाचं उत्तर माझ्या मतानुसार आहे ते ईडी म्हणजे इन्फॉर्मेशन डायरेक्टरेट, म्हणजेच सक्त वसुली संचालनालय. जी संस्था गेल्या 10 वर्षांमध्ये अतिशय चर्चेत आहे, अतिशय वादग्रस्त ठरलेली आहे आणि या संस्थेमुळे या देशामध्ये अनेकदा सत्तांतरे देखील झालेली आहेत. अनेक नेते या संस्थेने अडकवलेले आहेत किंवा त्यांच्यावर छापे मारलेले आहेत आणि कधी-कधी ही संस्था, कधी-कधी नव्हे तर अनेकदा ही संस्था राजकीय हत्यार म्हणून देखील वापरली जाते, असं देखील गेल्या 10 वर्षांमध्ये दिसून आलेलं आहे. आणि याबाबतच विरोधी पक्ष सातत्याने बोलतात, सातत्याने टीका करतात. त्यांच्या आरोपांचा सूरच हा मी सुरुवातीला जो सांगितला तो तसा आहे. या ईडीची पुन्हा आठवण काढण्याचं कारण काय? तर या ईडीची आठवण काढण्याचं कारण असं आहे की मंत्री छगन भुजबळ यांना ईडीनं क्लीन चिट दिलेली आहे. ईडीनं त्यांच्या विरुद्ध जे काही गुन्हे दाखल केलेले होते, ज्या काही कारवाई केलेल्या होत्या, त्याच्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. आणि हे होणं अपेक्षितच होतं. कारण का? कारण छगन भुजबळ हे आता भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे साथीदार म्हणून ते ओळखले जात आहेत. आणि ज्या ज्या अशा नेत्यांविरुद्ध ईडीनं आधी कारवाई केली असेल आणि जेव्हा हे नेते भाजपसोबत जातात, भाजपच्या अनुकूल भूमिका घेतात, तेव्हा त्यांची अशा आरोपातून मुक्तता होते. हा देखील योगायोगच म्हणावा लागेल. आणि 100% असा योगायोग हा घडूनच येतो आणि त्याला छगन भुजबळ देखील कसे अपवाद राहतील. त्यामुळे आजच्या एपिसोडचं जर हेडिंग द्यायचं किंवा आजच्या एपिसोड बद्दल जर बोलायचं राहिलं तर छगन भुजबळ सुटले पण ईडीचे नाक कापले असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण ज्या ईडीनं गवगवा करून छगन भुजबळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात कारवाई सुरू केलेल्या होत्या, या सर्वांच्या विरोधातील जो कारवाईचा जो शेवट आहे तो असाच आहे. या नेत्यांची निर्दोष मुक्तता किंवा त्यांच्या विरुद्धचे जे चार्जेस आहेत ते चार्जेस रद्द होणं किंवा त्यांच्या विरुद्ध ज्या असलेल्या केसेस आहेत त्या विशिष्ट टप्प्यांवरती थांबणं. आता छगन भुजबळ यांच्या केसमध्ये नक्की काय झालेलं आहे हे आपण थोडक्यात पाहूया. छगन भुजबळ यांच्या विरुद्धचे जे काही आरोप होते ते आरोप ईडी न्यायालयानं आज रद्द केलेले आहेत. आणि ईडीनं देखील हे आरोप रद्द करण्यासाठी कोणताही आक्षेप घेतलेला नाहीये किंवा ईडीने देखील त्यासाठी परवानगी दिलेली आहे. आता हे का घडलं? तर ते घडण्याचं कारण असं होतं की ज्या भुजबळ यांच्या विरोधात महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता, तो गुन्हाच हा 2021 मध्ये रद्द झालेला होता. तुम्हाला माहिती आहे की ईडी स्वतःहून कधी कोणता गुन्हा दाखल करू शकत नाहीत. जर एखादा गुन्हा घडला असेल, तो वेगळ्या एजन्सीने दाखल केलेला असेल, त्यानंतर त्या गुन्ह्याची व्याप्ती जर मोठी असेल, त्याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग झालं असेल, म्हणजे काळा पैसा हा सफेद झाला असेल, व्हाईट झाला असेल, त्या काळा पैशाच्या वापरातून देशाच्या हिताच्या विरोधात काही कारवाई झाल्या असतील, भ्रष्टाचार झाला असेल, तर अशा विरोधात ईडीचा एंट्रन्स होतो, ईडीचा प्रवेश होतो. आणि जेव्हा 2015 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं छगन भुजबळ यांच्या विरोधात महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल केला, त्यानंतर ईडीनं याच्यामध्ये दखल घेतली, त्यामध्ये पाऊल टाकलं. हा जो घोटाळा होता, महाराष्ट्र सदनचा घोटाळा, तेव्हा भुजबळ यांच्यावर असे आरोप ठेवण्यात आलेले होते की तब्बल 800 ते 1000 कोटी रुपयांचा लाभ हा अवैध मार्गानं भुजबळ आणि चमनकर नावाचे जे बिल्डर आहेत, ज्यांनी महाराष्ट्र सदन बांधलेलं होतं, त्यांनी हा केलेला आहे. बरेच दिवस केस चालली, भुजबळ यांच्यावर छापे पडले, त्यांना 2 वर्षाचा तुरुंगवास झाला. भुजबळ यांची जवळपास 150-200 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त झाली. चमनकर यांच्या विरोधात फिर्याद झाली. भुजबळ तुरुंगामध्ये आणि यानंतर ही सारी केस थांबली. नंतर उजाडलं ते डायरेक्ट 2019 साल, ज्याच्यामध्ये भुजबळ हे मंत्री म्हणून परत आले आणि 2021 मध्ये मंत्री असतानाच त्यांना या घोटाळ्यातून खालच्या न्यायालयाने एसीबीच्या खटल्यातून क्लीन चिट दिलेली होती. आता ज्या भुजबळांच्या विरोधात भाजपनं रान उठवलेलं होतं, छगन भुजबळ हा भ्रष्टाचाराचा चेहरा म्हणून 2014 आणि 2019 मध्ये त्यांना भाजपनं सादर केलेलं होतं, तेच भुजबळ आता अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे नेते बनलेले आहेत. उलट अजित पवार हे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्यासाठी तयार नव्हते, पण छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घ्या म्हणून
खुद्द अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनीच आग्रह केला असं देखील बोललं जातं. म्हणजे ज्या नेत्याला तुरुंगात पाठवण्यासाठी भाजपनं जोरदार प्रयत्न केलेले होते, त्याच नेत्याला पुन्हा मंत्रिपदाच्या सिंहासनावर बसवण्यासाठी भाजपनंच पुढाकार घेतलेला होता. आणि या साऱ्या प्रकरणामध्ये ईडीचा वापर हा फक्त हत्यार म्हणूनच झालेला होता. आणि हे वारंवार सिद्ध होत आहे की ईडी प्रत्यक्षामध्ये छापे भरपूर टाकते, कारवाई केल्याचा आभास करते, पण गुन्हा होणं, सिद्ध होणं किंवा शिक्षा होणं याचं प्रमाण अतिशय नगण्य आहे. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, ईडीनं 2014 ते 2019 या कालावधीमध्ये तब्बल 5113 केसेस नोंदवलेल्या आहेत. आकडा पुन्हा लक्षात घ्या, 5113. आणि याच्यामध्ये दोषसिद्धी किंवा जे आरोप सिद्ध झालेले आहेत न्यायालयामध्ये त्याचं प्रमाण फक्त 35 आहे. 35 म्हणजे कुठे 5113चे गुन्हे आणि सिद्ध होण्याचं प्रमाण फक्त 35. आणि हे याच्यामध्ये आरोपपत्र होण्याचं जे प्रमाण आहे ते देखील अतिशय कमी आहे. 5113 गुन्हे छापे पडूनही आरोपपत्र सादर होण्याचं प्रमाण देखील 100च्या आसपास आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त 35च आरोपींना न्यायालय हे शिक्षा देऊ शकलेलं आहे. आता जे आपले भाजपचे राजकीय विरोधक असतात, योगायोगानं त्यांच्यावरतीच ईडी छापा टाकतं. तुम्हाला आता आठवत असेल की ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमधल्या सरकारच्या विरोधात देखील ईडीनं नुकतेच छापे टाकलेले होते. आणि या छाप्यांच्या विरोधातच तृणमूल काँग्रेस आता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात देखील लढा देत आहे. ईडी भाजपच्या विरोधकांना कसं हैराण करतं हे भाजपचे विरोधक अनेकदा बोलून दाखवतात. पण हेच विरोधक जर भाजपच्या सोबत गेले, भाजपशी तोडजोड केली तर त्यांची मुक्तता देखील होते. हे छगन भुजबळ प्रकरणावरनं दिसून आलेलं आहे. आता इतर जे नेते आहेत म्हणजे अजित पवार असतील, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या विरोधात देखील ईडीनं किंवा वेगवेगळ्या एजन्सीजनं गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि भुजबळ यांच्याप्रमाणे देखील त्यांना पुढच्या काही वर्षांमध्ये क्लीन चिट नक्कीच मिळालेली असेल. आता भुजबळ यांची 150 ते 200 कोटी रुपयांची मालमत्ता आधी म्हटलं त्या पद्धतीनं जप्त झालेली आहे, त्याच्यावरती अटॅचमेंट आलेली आहे. आता ही मालमत्ता देखील आता ईडीला सोडावी लागेल. त्याच्यावरती ईडीचा जो काही शिक्का बसलेला आहे तो शिक्का देखील पुढच्या काळामध्ये निघू शकेल. त्यामुळं ईडीचा जो एकूण कारभार आहे, ईडीचं जे एकूण वापर आहे, ईडीच्या ज्या सगळ्या कारवाया आहेत त्या कारवाया अनेकदा संशय निर्माण करणाऱ्या का ठरतात, तर त्याचं उदाहरण आपल्याला छगन भुजबळ यांच्या प्रकरणावरनं दिसून आलं असेल. आणि जे विरोधक बीजेपीशी सहभागी होतील त्यांच्या विरुद्धच्या देखील कारवाया ईडी अशाच प्रकारे संपवणार की काय, अशा प्रकारे जे विरोधक बोलतात त्याच्यामध्ये या छगन भुजबळ प्रकरणावरनं तथ्यच वाटतं आहे. त्यामुळं नाव मोठं पण लक्षण खोटं अशी जे मराठीमध्ये म्हण आहे, त्याला जर योग्य अशी जर कोणती संस्था असेल तर ती आहे ईडी. आणि छगन भुजबळ प्रकरणाचा तोच दाखला आहे, एवढं मात्र निश्चित. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.